नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कुणाल मगर आणि तुम्ही पाहत आहात आपलं विश्वासू शेतशिवार यूट्यूब चॅनल. आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आम्ही आज आमच्या शेतात अद्रकी लागवड पूर्ण केली आहे. अद्रक हे पीक म्हणजे एक प्रकारचे आपल्या शेतकऱ्यासाठी मोठे गुंतवणूक असते. त्यामुळे सुरुवातीला जमिनीची तयारी आणि खताचं नियोजन परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. आज आम्ही साधारणपणे 20 गुंठे क्षेत्रफळ अद्रक लागवड केली आहे. शेतकरी मित्रांनो, जमिनीच्या पूर्वतयारी करताना आम्ही बैलाच्या मदतीने सरी म्हणजे खाकरा काढून घेतली आहे. बैलांनी सरी काढल्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहतो आणि मुळांना वाढण्याची मोकळी जागा मिळते. आजच्या जगात ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे, तरी बैलजोडीने केलेले सरीची एक वेगळीच पद्धत आणि फायदा असतो, जे आपल्या पिकाला पक्क ठेवण्यासाठी मदत करते. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे खत व्यवस्थापन. लागवड करत असताना आम्ही मातीचा विचार करून खतांचा डोस दिला आहे. यामध्ये आम्ही प्रामुख्याने 10-26-26 आणि 20-20-13 ही खतं वापरलेली आहे. ही खतं अद्रकीच्या सुरुवातीला वाढीसाठी आणि जमिनीच्या सुपीकतेसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. केवळ रासायनिक खतांवर अवलंबून न राहता आम्ही जमिनीच्या कीड नियंत्रणाविषयी लक्ष दिले आहे. त्यामुळे आम्ही दाणेदार लोंबिक खताचा वापर केला आहे आणि त्यासोबत थायमिटसुद्धा दिलं आहे. शेतकरी मित्रांनो, अद्रक लागवडीच्या वेळी हे घटक दिल्याने जमिनीतील हुमणी किंवा इतर कीड पिकाला त्रास देत नाही आणि रोप निरोगी राहतं. आता बियाण्यांबद्दल बोलायचं झालं तर 20 गुंठ क्षेत्रासाठी आम्हाला एकूण 4 ते 5 क्विंटल अद्रक बियाणं लागलं आहे. बियाणं निवडताना सुद्धा आम्ही खूप काळजी घेतली आहे, कारण जर बियाणं दर्जेदार असेल तरच पुढची वाढ चांगली होते. अद्रक पिकासाठी सुरुवात हे नियोजन खूप महत्त्वाचं असतं, कारण एकदा अद्रक जमिनीत गेली की त्यानंतर खत देणे किंवा मातीची मशागत करणे थोडी कठीण होते. त्यामुळे सुरुवातीला दिलेले खत पिकाला दीर्घकाळ पोषण देत राहतं. शेतकरी मित्रांनो, आज आम्ही हे काम करत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे. अशा पद्धतीची लागवड केल्यामुळे आम्हाला उत्पन्नाचा नक्कीच फरक दिसून येतो. तुम्हाला ही लागवडीची पद्धत कशी वाटली? तुम्ही लागवडीच्या वेळी कोणती खतं वापरतात किंवा काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण एकमेकांना मदत करून शेतकऱ्यांमध्ये प्रगती करू शकतो. तुम्हाला आजची ही माहिती नक्की आवडली असेल तर मला खात्री आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशा प्रकारच्या शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या अनुभवांसाठी शेतशिवार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.